सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागात बंद घरे फोडून घरफोडी करणाऱ्या सराईत्यांच्या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले, तर दोघे जण पसार झालेत। दोघांकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जितेंद्र उर्फ जिजा काळे व तायल उर्फ लिंग्या काळे अशी अटक केलेल्यांची नावे, तर बारूद अजित पवार आणि बाजीगर वर्धन काळे अशी पसार झालेल्यांची नावे आहेत। सांगली आणि मिरज शहरात घरफोडीचे गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली होती। पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की जितेंद्र पवार आणि तायल काळे हे दोघे जण घरफोडीतील चोरीचे दागिने विक्रीसाठी तासगाव फाटा मालगाव फाटा येथे येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता दोघे जण मोटारसायकलीवरून त्या ठिकाणी आले। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने 11 मोबाईल मिळाले। या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता जितेंद्र काळे यांनी सांगितले की त्याच्या साथीदारांसोबत टाकळी येथील एका घरी, बेडक कॅनॉल जवळील एका घरात, सांगली येथील शिवाजी स्टेडियम जवळील एका घरात, कुपवाड येथील एका घरी, भोसे येथील यल्लमा मंदिरात, टाकळी येथील जैन मंदिर जवळील घरासमोरून मोटारसायकल चोरल्याचं सांगितलं। त्यावेळी दोघांकडून 7,05,505 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, 1,06,000चे 11 मोबाईल आणि एक दुचाकी असा 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे त्यांना सुपूर्द केले।